कर्नाटक गोवा किनारी भागात वादळ निर्माण झालं असून त्याचे परिणाम कोकण किनारपट्टीवरती दिसून येत आहे. समुद्र खवळलेला असून गेल्या 4 दिवसांपासून मासळी देखील मिळत नाही. याचा परिणाम माशांच्या दरावरती झालेला आहे. नेहमीपेक्षा किलोचे दर आता वधारलेले पाहायला मिळत आहे. वादळ संपेपर्यंत हे चित्र राहील असा अंदाज मच्छीमारांकडून वर्तवला जात आहे. कोकण किनारपट्टीवरती गेले 4 ते 5 दिवसांपासून वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याला करंट असल्यानं मच्छीमारांना समुद्रात जाणं शक्यच होत नाही. यामधून देखील मार्ग काढत मच्छीमारीला काही नौका जात आहेत. त्यांना मासेच मिळत नसल्यानं रिकाम्या हाती परतावं लागत आहे. सध्या मासेच कमी मिळत आहे. त्याचा परिणाम माशांच्या दरावरती झाला आहे. पर्सिनेट सुरू झाल्यानंतर आठवडाभर माशांचे दर घसरलेले होते. मासे स्वस्त मिळत असल्यानं खवय्यांनी ताव मारला होता. मात्र आता वादळामुळे मासळी खोल समुद्राकडून किंवा रत्नागिरीतून पुढेही सरकली असावी असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. मासळी कमी झाल्यानं बाजारातील सुरमई जी यापूर्वी 500 रुपये किलो होती त्या आता 800 ते 1200 रुपये किलो, पापलेट जो पूर्वी 700 रुपये किलो तो आता 900 ते 1500 रुपये किलो, कोळंबी 200 रुपये किलो जी पूर्वी होती ती आता 250 रुपये किलो, बांगडा यापूर्वी 150 रुपये किलो तो आता 250 ते 300 रुपये किलो, सरंगा यापूर्वी 350 रुपये किलो तो सरंगा आता 500 रुपये किलो, तसेच मेडुसा जो यापूर्वी 350 रुपये किलो होता तो 450 रुपये किलो दराने विकला जात असल्यानं खवय्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे.